नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला होता. ह्या चॅप्टर मध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मधले काय आयएमपी कंडिशन आहे ते बघू आपण. कंडिशन चला आपण मागच्या लेक्चर मध्ये हा फॉर्म्युला डिराइव्ह केलता F इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. याच्यामध्ये m1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, d डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आणि f हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चला आता पहिली कंडिशन आपल्याला काय दिलेली सांगते, इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. हे जे याच्यामधला मास आहे एका ऑब्जेक्टचा डबल केला तर काय चेंजेस होते. ओके बघा, आता इथं मी फोर्स n करतो म्हणजे न्यू फोर्स. आता आपल्याला फॉर्म्युला काय आपला, G m1 म्हणजे पहिल्याचा मास डबल केला एकाचा 2m आणि m2 जशाच तसा अपॉन d चा स्क्वेअर इक्वल टू, ह्या दोनला मी पुढे आणलं असं लिहिलं 2G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आणि हे एवढं काय आहे मला सांगा बरं. हा काय आहे, ऍक्च्युअली आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला आहे. आणि इथून मग काय येतं, हे 2 जशाच तसं आणि हा फोर्स म्हणजे काय होतं, जर कधी मास ऑफ वन ऑब्जेक्ट आपण डबल केला तर फोर्स हा जो लिहा इथं फोर्स इनक्रीज, फोर्स बिकम डबल, फोर्स बिकम डबल, DOUBL डबल आणि तर 2F लिहा, फोर्स बिकम डबल. हे त्याचं आपलं सिंप्लिफिकेशन काय आहे. हा जर कधी मास एका याचे डबल झालं तर. ओके चला मग सेकंडली काय म्हणतं, इफ मास ऑफ बोथ द ऑब्जेक्ट इज डबल, म्हणजे m1 आणि m2 असे दोन ऑब्जेक्ट आहे, दोघांचं जर मास कधी डबल केलं तर काय होणार बघा, Fn हा न्यू फोर्स काय होणार आपला, G पहिल्याचं मास डबल, दुसऱ्याचं मास डबल आणि खाली d स्क्वेअर जसाच तसा. डिस्टन्स काही वाढलं नाही पण मास डबल झाला. म्हणजे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण असं चेक करतो की मास एका ऑब्जेक्टचं वाढलं तर त्या फोर्सवर काय होणार असर. मास दोन्ही ऑब्जेक्टचं वाढलं तर त्या फोर्सवर असर काय होणार, डिस्टन्स कमी झालं काय होणार, डिस्टन्स वाढलं काय होणार ते आपण बघतो आहे. आता मला सांगा 2 × 2 हे 2 to 4 इथं घेऊ आपण G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आणि हेच काय आहे आपला फोर्स, ऍक्च्युअल फोर्स. सो 4F ला रिप्लेस करा म्हणजे मास ऑफ बोथ ऑब्जेक्ट, दोन्ही ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फोर्स काय होणार, फोर्स increase by फॅक्टर 4 आणि याला असं कंसात 4F असं लिहू शकता तुम्ही. म्हणजे की दोन ऑब्जेक्ट आहे त्याचं मास डबल झालं तर फोर्स आपला 4 पटीने वाढतो. ओके चला नंतर इफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल, म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स डबल झालं तर काय होणार का, G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ओके हे फॉर्म्युला ऑलरेडी आहे आपल्याकडे, G m1 m2 अपॉन डिस्टन्स डबल झालं तर किती, हा काय आहे 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1/4 असं लिहितो मी. आणि तर G m1 m2 अपॉन d स्क्वेअर आणि हाच याला काय आहे फोर्स. सो 1/4 F म्हणजे काय होणार, फोर्स काय होणार सांगा बरं. फोर्स डिक्रीज म्हणजे बघा, गुणिले म्हणजे वाढणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. फोर्स हे मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मास वाढलं म्हणजे फोर्स वाढणार आणि हा फोर्स डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होणार, कमी होणार. डिस्टन्स कमी झालं फोर्स वाढणार. आणि आणखीन थोडं सिम्प्लिफाय, जर कधी खालची संख्या भागाकारामध्ये मोठी असेल तर वरचं उत्तर कमी येणार. ओके चला म्हणजे हे जे वरचं आहे डायरेक्टली आणि खालचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल, त्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे काय फोर्स डिक्रीज
डिक्रीज बाय फॅक्टर 4 म्हणजे असं 4 4 ने कमी होणार. आणि इथं काय इफ मास ऑफ ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स इज डबल म्हणजे दोन्ही मास आणि डिस्टन्स ते पण वाढलं तर काय होणार, म्हणजे मास पण वाढलं आणि डिस्टन्स पण वाढलं तर काय होणार. इथं घेतो मी तो फॉर्म्युला पुसला मी एकदा. आता F(n) इथं काय G(m1 m2) अपॉन d². म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, मासेस पण वाढलं, मास 2 m1 2 m2 अपॉन 2 d², d चा होल स्क्वेअर असं येते. आणि चला बघा करा सॉल्व. हा 4 येणार वर, खाली किती येणार 4 आणि वरती m1 m2 अपॉन d². हा 4 कॅन्सल झाला आणि हा काय राहिला इथं, हा काय आहे आपला फोर्स. म्हणजे मास पण वाढलं आणि डिस्टन्स पण वाढलं तर फोर्स रिमेन सेम. फोर्स रिमेन सेम. कारण की बघा आता फोर्सला मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि फोर्सला जे डिस्टन्स आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग वरचं वाढलं आणि खालचं पण वाढलं तर फोर्स सेमच राहणार. आणि जर कधी मास वाढलं तर फोर्स वाढणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार. आलं लक्षात, एवढं पॉइंट लक्षात ठेवा. चला हे एवढं बघून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय बघू, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वरचे काही मेन इम्पॉर्टंट पॉइंट बघू, व्हॅल्यू वगैरे SI युनिट आणि डिस्कवर कोणी केलं ते बघू. आणि मग हा जो टॉपिक आहे तो आपला कव्हर होऊन जाईल. चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.